जनहित जपणारं नेतृत्व आमदार डॉक्टर किरण लहामटे। अकोले तालुका म्हणजे ओतप्रोत निसर्गाचं वरदान लाभलेला तालुका। अगदी म्हटलंच तर महाराष्ट्राचं काश्मीरच। उन्हाळ्यात काजवा महोत्सव, हिवाळ्यात फुलोत्सव आणि पावसाळ्यात जलोत्सव। श्री क्षेत्र कळसेश्वरापासून कळसुबाईपर्यंत आणि बिताक्यापासून ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या ब्राह्मणवाड्याच्याही पुढे अकोले मतदारसंघाचा विस्तार, अगदी अकलापूर आभाळवाडीपर्यंत। त्यामुळेच तालुक्याचा विकास म्हणजे 2019 पर्यंत फक्त मुर्गजळच ठरलं होतं। मात्र जनतेनं मतांचं भरभरून दान दिलं आणि डॉक्टर किरण लहामटे हे आमदार झाले। मग विकासाची गंगाच अकोले मतदारसंघात वाहू लागली। 100-200 नाही तर जवळपास 3च वर्षामध्ये अकोले तालुक्यात तब्बल 700 ते 750 कोटी रुपयांची विकास कामं मतदारसंघाला मिळाली। अन आता रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य या मूलभूत समस्या सुटू लागल्यात। अकोले मतदारसंघाला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनहित जपणारा आमदार लाभला आणि अकोले मतदारसंघ आता नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांसारखा समृद्धीकडे झेप घेऊ लागला। निमित्त मिळालं ते आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचं। आमदार किरण लहामटे हे विकासाचे गतिमान निर्णय घेणारा आणि जनतेत वावरणारा नेता म्हणून मतदारसंघातील कोणत्याही गावात, कोणत्याही घरात आणि कोणत्याही प्रसंगात, मग तो प्रसंग सुखाचा असो की दुःखाचा, पटकन डोळ्यासमोर साक्षात उभा राहणारा जनसेवक। या जनसेवकानं ध्यास घेतलाय पिचलेल्या आदिवासींच्या विकासाचा, सर्वसामान्यांच्या सुखसोयींचा आणि गोरगरिबांच्या मदतीचा। त्यासाठी ना रात्र ना दिवस, सदैव 24 तास 365 दिवस मतदारसंघामध्ये राबणारा आमदार आणि आमदार लहामटेंच्या संपर्काला ना कोणता पुढारी ना कोणता दलाल। त्यामुळं असाच 3-4 वर्षात अकोलेकरांना सहज उपलब्ध होणारा आमदार म्हणून आमदार डॉक्टर किरण लहामटे प्रत्येकाला तालुक्याचे जनसेवकच वाटतात। 2019च्या पूर्वी अवघ्या 3.5 किलोमीटरवर थांबलेली रस्ता निर्मिती आमदार किरण लहामटेंनी अगदी सुसाट वाढवली। ती अकोले देवठाण सिन्नर हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी 19 कोटी रुपये, तर अकोले नगरपंचायतच्या विकास कामांसाठी, बाजारतळ सुशोभीकरणासाठी, अकोले स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी 15 कोटी, ब्राह्मणवाडा ते जुन्नर हद्दीपर्यंतच्या रस्त्यांसाठी 2 कोटी रुपये, पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत तालुक्याला 24 कोटी रुपये आणि मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत तालुक्यातील रस्त्यांना 66 कोटी रुपये, असे नुसते 200 कोटी रुपयांच्या रस्त्यांची निर्मिती म्हणजे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, अगदी गुळगुळीत रस्ते आता अकोले तालुक्याचे पर्यटन आणि प्रगती वाढवू लागलेत। या सर्वाचं श्रेय आमदार किरण लहामटे यांचंच आहे। अकोल्याला अगदी पहिली आमदारकी लाभली तेव्हापासून महसूल विभाग फक्त कामाचाच गाडा ओढणारा रथ होता। मात्र आमदार लहामटे यांच्या माध्यमातून तालुक्यातील 37 तलाठी कार्यालय निर्मिती यासाठी 11,64,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध केला। येत्या काही दिवसातच तलाठी कार्यालयाच्या दिमागदार इमारती महसूल विभाग आणि अकोलेच्या जनतेच्या सेवेत असतील। 2019 पूर्वी विजेच्या प्रश्नावर सतत
निर्माण झाली. अकोले तालुका जसा डाव्या विचारांचा तसा संत परंपरेचा पाईक. त्यामुळेच प्रत्येक गावात असणाऱ्या भजनी मंडळाला आमदार लहामटे यांनी संगीत भजन साहित्य उपलब्ध करून दिलं. देव, धर्म आणि देश यांना आमदार लहामटे साहेबांकडे प्रथम प्राधान्य असतं. येत्या काळामध्ये प्रत्येक गावात अद्ययावत सभागृह, सभामंडप, स्मशानभूमीचा विकास करण्याचं नियोजन सध्या आमदार लहामटेंकडून सुरू आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी अकोले तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुमारे 428 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. आदिवासी लोकांच्या दैनंदिन दळणवळणासाठी महत्त्वाचा असणारा आशिया खंडातील सर्वात उंच पूल असलेल्या पिंपरकणे पुलाच्या कामाला 2019 नंतर गती मिळाली. सध्या या पुलाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय. विशेष म्हणजे हा पूल निळवंडेसारख्या मोठ्या जलाशयात मध्यभागी आहे. यामुळे या पुलाची उंची 190 फूट इतकी प्रचंड आहे. आमदार लहामटे यांनी या पुलाच्या कामात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे या पुलाचं काम आता प्रगतीपथावर आहे. आमदार लहामटे या पुलाच्या कामाकडे सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. ते स्वतः निळवंडे धरणामध्ये होडीच्या साह्यानं जाऊन पुलाच्या कामाची पाहणी करतायत आणि नियमित पाठपुरावा करतात. कोतुळ गावाला जोडल्या जाणाऱ्या पिंपळगाव खांड धरणावरील कोतुळ पुलाला आमदार लहामटे यांच्या पाठपुराव्यातून 19 कोटी रुपये राज्य शासनाकडून मिळाले आणि हा पूलही आता लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे खडकी, पिंपरकणे, कोतुळ या पुलांच्या निर्मितीचे शिल्पकार आमदार लहामटे साहेब आपणच आहात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मतदारसंघातील 150 आजारी नागरिकांना प्रत्येकी 1 लाख रुपये अशी सुमारे 1.5 कोटी रुपयांची मदत गरजू कुटुंबाला आमदार लहामटेंच्या रूपाने मिळाली. याखेरीज प्रादेशिक पर्यटन अंतर्गत 6 कोटी 10 लाख रुपये तर वनपर्यटनासाठी 9 कोटी रुपये अकोले मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिलेत. आदिवासी उपयोजनेतून प्रकल्प कार्यालयातील योजनांसाठी 23 कोटी रुपये विविध योजनांमार्फत तालुक्यातील नागरिकांना मिळणार आहेत. विविध देवस्थानच्या क वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी 2 कोटी रुपयांची तरतूदही आमदार लहामटेंमुळे झाली आहे. गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी आणि सुमारे 70 शाळा खोल्यांसाठी 1 कोटी 40 लाख रुपयांचा निधी आमदार महोदयांनी मंजूर करून आणलाय. त्यामुळे येत्या काळामध्ये तालुक्यातील वाडी वस्तीवरही चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मतदारसंघातील मुलांना मिळणार आहे. 25-15 अंतर्गत 15 कोटी रुपये, अकोलेतील न्यायाधीश निवासस्थानासाठी 65 लाख रुपये ही विशेष बाब म्हणूनही मंजूर केलेत. 2019 पूर्वी अवघ्या 2-3 असणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या आता तब्बल 15 झाली आहे. त्यापैकी 6 रुग्णवाहिका आमदार निधीतून आणि जिल्हा नियोजन मार्फत 9 रुग्णवाहिका अशा 15 रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत सद्यस्थितीसाठी आमदार लहामटेंनी उपलब्ध करून दिल्यात. लव्हाळी कोतुळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांना सुमारे 30 लाख रुपयांचा निधी वर्ग केला. नाबार्डमधील योजनांतर्गत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी 144 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी आमदार लहामटेंनी मंजूर करून दिला. आमदार लहामटे आपल्या दारी या उपक्रमातून 7,500 लाभार्थ्यांना जातीचे दाखले मिळवून दिलेत. याखेरीज विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार महोदयांनी नाविन्यपूर्ण योजनांतर्गत कोतुळ आणि गणोरे येथील अभ्यासिका बांधकामासाठी सुमारे 1 कोटी रुपयांची तरतूद शासनाकडून करून घेतली आहे. पिंपळदरावाडी पाझर तलावासाठी महाविकास आघाडी सरकारनं मंजुरी दिली होती, तर या कामाला नुकताच युती सरकारनं दुरुस्तीसाठी सुमारे 22 कोटी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. तर अंगणवाडी बांधकामांसाठी सुमारे 2 कोटी रुपये वर्ग केलेत. मातोश्री पाणंद योजनेअंतर्गत 17 कोटी रुपये, ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत 2 कोटी रुपये, विविध बंधाऱ्यांच्या ढाप्यांसाठी सुमारे 3 कोटी रुपये, डोंगरी विकास योजनेअंतर्गत 3 कोटी 70 लाख रुपयांचा निधीही तालुक्यासाठी प्राप्त झालाय. अवघ्या जगाला भेडसावलेल्या कोरोना काळात राज्यातील पहिला आमदार म्हणून जनतेसाठी 50 लाख रुपयांची औषधं अकोलेकरांना उपलब्ध करून दिली. जनावरांमध्ये आलेल्या लंपी आजाराच्या औषधोपचारांसाठी
सुमारे 15 लाख रुपयांची औषधं स्वतःच्या मानधनातून पशुपालकांना पोहोच केली. अकोले ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदकाचं पद रिक्त असल्यामुळं तेथील शवविच्छेदकाला स्वतःच्या मानधनातून पगार देत नागरिकांची होणारी हेळसांड देखील आमदार साहेबांनी थांबवली. गावकीच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून त्या गावांना सुमारे 26 लाख रुपये निधी देणारा राज्यातील एकमेव आमदार म्हणून डॉक्टर किरण लहामटेंची ओळख ध्रुव ताऱ्यासारखी निर्माण झाली. अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या समस्या सुटाव्यात यासाठी आमदार लहामटेंच्या विशेष प्रयत्नांनी अकोलेत उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली. लवकरच उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी मंजूर करून अकोलेकरांची आरोग्य सेवा करण्याचा आमदार लहामटे यांचा मानस आहे. स्वतःच्या कुटुंबाला घर न मानता अवघा मतदारसंघ आणि तालुका हेच स्वतःचं घर समजून आमदार लहामटे साहेब आपण ध्यास घेतला विकासाचा आणि विश्वास जिंकला अकोलेतील सर्वसामान्य नागरिकांचा. त्यामुळंच आपणच आहात जनहित जपणारे दूरदृष्टी नेतृत्व आणि दूरदर्शी नेतृत्व. आमदार साहेब, आपणास शिखर स्वामिनी कळसुबाई, राजा हरिश्चंद्र, आई घोरपडा देवी, महामुनी अगस्त्य ऋषी, भगवान बाळेश्वर, अमृतेश्वर, दत्त महाराज अकलापूर, अकोले मतदारसंघाची राहिलेली जनसेवा पूर्ण करण्यासाठी उदंड निरोगी दीर्घायुष्य देवो याच शुभकामना. धन्यवाद.